बहुतेक शेतकऱ्यांचा प्रश्न एकच असतो. शेतीच्या मालाच्या किमती कधी वाढणार? उत्तर सोपं आहे. शेतीच्या किमती वाढल्या तर संपूर्ण देशाचं अर्थकारण हलेल. अन्न महाग झालं की घरखर्च वाढतो. लोक त्रस्त होतात. कामगार पगार वाढवायला सांगतात. उद्योगांचा खर्च वाढतो. उत्पादन महाग होतं, निर्यात कमी होते. देशाची स्पर्धात्मक क्षमता कमी होते. शेतकरी हजारोंनी आणि खरेदी करणारे अडते काहीच. ज्यांच्याकडे साठवणूक तेच भाव ठरवतात. शेतकऱ्याकडे साठवणूक नाही म्हणून तो घाईघाईत विकतो. भाजी, फळं, दूध साठवता येत नाहीत. नाशवंत पदार्थ आहेत. घाई झाली म्हणजे भाव पडतो. भाव चढले की सरकार लगेच पावलं उचलतं. निर्यात बंदी, आयात परवानगी, स्टॉक लिमिट म्हणजे भाव वाढूच नयेत अशी व्यवस्था केली जाते. सबसिडी शेतकऱ्याला मदत नाही, ती ग्राहकाला अन्न स्वस्त ठेवण्यासाठी असते. बाजारात माल भरपूर राहावा आणि भाव खालीच राहावेत म्हणून शेतकऱ्याला सबसिडी दिली जाते. म्हणजे शेतकरी स्वस्तात पिकवू शकेल आणि जास्त पैसे मागणार नाही. देशाची अर्थव्यवस्था स्वस्त अन्नावर उभी आहे. शेतमालाच्या किमती वाढल्या तर देश हलतो, म्हणून किमती वाढून दिल्या जातच नाहीत.